सैफवरील हल्ला प्रकरणातील आरोपीला ठाण्यातील हिरानंदानीमधल्या लेबर कॅम्पमधून अटक. आरोपी वेषांतर करून ठाण्यामध्ये लपून बसला होता. सैफवरील हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला आज पोलीस वांद्र्याच्या सुट्टीकालीन कोर्टासमोर हजर करणार. यावेळी पोलीस कस्टडीची मागणी देखील केली जाईल. सैफच्या हल्लेखोराला कोणी मदत केली याची चौकशी होणार. हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये हल्लेखोराला काम कसं मिळालं याचा तपास मुंबई पोलीस करणार. चोरीच्या उद्देशानंच हल्लेखोर सैफच्या घरात शिरला, मात्र ते सैफ अली खानचं घर होतं हे त्याला माहीत नव्हतं, अशी देखील माहिती. आरोपी मोहम्मद शहजाद चौकशीत सतत आपलं नाव बदलत होता. काही वेळापूर्वी त्यानं आपलं नाव मोहम्मद सज्जाद सांगितलं, तर त्याआधी मोहम्मद आलियान उर्फ BJ असं त्यानं आपलं नाव सांगितलं होतं. सैफवरील हल्ल्यानंतर आरोपी सतत न्यूज चॅनल पाहत होता आणि घडामोडींचा आढावा घेत होता. अटकेच्या भीतीनं त्यानं आपला फोनही बंद केल्याची माहिती. ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये रात्री पोलिसांकडून करण्यात आलेली चौकशी सगळ्या कर्मचाऱ्यांना उभं करून त्यांचे मोबाईल आणि रूम्स चेक केली. तसंच आरोपीचा फोटो दाखवून तपासही करण्यात आला. सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी करीनाचा आज पुन्हा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता. सैफ अली खानचाही जबाब घेतला जाईल असा अंदाज. रायगड पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद. एकनाथ शिंदे भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करणार. भरत गोगावलेंना पालकमंत्री पदावरून डावलल्यानं शिवसेनेमध्ये नाराजी. पालकमंत्री पदाबाबतचा निकाल आपल्यासाठी धक्कादायक. हा निकाल कोणालाही न पटणारा. रायगडचं पालकमंत्रीपद हुकल्यानंतर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. दादा भुसे आणि भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं. भुसे आणि गोगावलेंवर अन्याय झालाय. गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. पालकमंत्रीपद न मिळाल्यानं भरत गोगावलेंचे समर्थक आक्रमक. महाडजवळच्या नांगलवाडी फाट्यावर टायर जाळून आंदोलन. गोगावलेंना पालकमंत्रीपद न दिल्यास आंदोलन सुरूच राहणार. कार्यकर्त्यांचा इशारा. बीडची सद्यस्थिती पाहता अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी अजित पवारांना द्यावी. धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या वाट्याला 8 पालकमंत्रीपदं आलेली, त्यामुळे पक्षानं सगळा विचार करून निर्णय घेतलाय. धनंजय मुंडेंच्या पालकमंत्रीपदावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. बीडमधील स्थानिक परिस्थिती पाहता बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी अजित पवारांवर देण्यात आली. धनंजय मुंडेंवर आरोप सिद्ध झाले नाहीत तर पुढे निर्णय घेता येईल. सुनील तटकरेंची माहिती. अजित पवारांनी पुण्याप्रमाणे बीडवरही बारकाईनं लक्ष ठेवावं. नाव चेहरा अजित पवारांचा आणि काम कोणीतरी दुसरंच करताय असं व्हायला नको. रोहित पवारांची प्रतिक्रिया. जे काम करू शकत नाहीत त्यांची बदली झाली पाहिजे. ज्या कमिटी स्थापन केल्या जातील त्यावर योग्य निवड झाली पाहिजे. माजी मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य. नितेश राणेंचे रत्नागिरी शहराजवळच्या मिरकडवाडा येथील बेकायदे बांधकामांवर कारवाईचे आदेश. 319 बेकायदेशीर बांधकाम धारकांना नोटीस. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी 23 जानेवारीला ठाकरेंच्या शिवसेनेचा विराट मेळावा. राज्यातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती असेल. अंधेरीतल्या मेळाव्यात ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. धारावीमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या अफवेनं खळबळ. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन. धारावीच्या राजीव गांधीनगर इथं बॉम्ब ठेवल्याची धमकी. फोन करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. मुंबई ते पुणे धावणाऱ्या टॅक्सी वडाळा इथं थांबवल्या जातात. त्या टॅक्सी स्टँडवर स्थानिकांचा आक्षेप. हायकोर्टात याचिका. सरकारला 2 आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम वेळेत पूर्ण होणार. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. मुंबई अहमदाबाद मार्गावरती 340 किलोमीटरचं काम प्रगतीपथावर. लोकल बस, मेट्रो आणि मोनोसाठी सरकारचा मोठा निर्णय. तिकिटासाठी सरकार आता एकच ॲप तयार करण्याच्या तयारीत. या एकाच ॲपवरून मुंबईकर लोकल बस, मेट्रो आणि मोनोची तिकीट्स काढू शकतील. आज मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक. सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 पर्यंत ब्लॉक. ट्रान्स हार्बर मार्गावर आज सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत ब्लॉक. ब्लॉक कालावधीमध्ये ठाण्यातून वाशी पनवेलसाठी सुटणाऱ्या अप मार्गावरच्या गाड्या रद्द. पश्चिम रेल्वे मार्गावर आज बोरिवली ते भाईंदर दरम्यान ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीमध्ये जलद मार्गावरच्या लोकल सेवा धीम्या मार्गावर.
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाला पर्यटकांची पसंती. वर्षभरात 24 लाख पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या तिजोरीत तब्बल 9,49,35,000चा महसूल जमा. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये 64% पाणीसाठा. मात्र तरीही मुंबईतल्या अनेक भागांमध्ये तीव्र पाणी टंचाई. ही पाणी टंचाई नेमकी कशामुळे निर्माण झाली असा प्रश्न उपस्थित. भिवंडी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील वऱ्हाळ जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा आज आणि उद्या बंद राहणार. पाईपलाईन दुरुस्तीच्या कारणानं पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती. आकृती रुग्णालयात माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा वाढदिवस साजरा. यावेळी विनोद कांबळी भाऊक, रुग्णालय प्रशासन तसंच चाहत्यांचे आभार मानले. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापूरचे माजी महापौर महेश कोठेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी जयंत पाटलांनी महेश कोठेंच्या आठवणींना उजाळा दिला. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे नातू शास्त्रज्ञ किरण फाळकेंचं निधन. अॅक्युपंक्चर शास्त्राचा त्यांना चांगला अनुभव होता. वसईच्या पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका तरुणाची हत्या. अपघाताचा बनाव करून हत्येची घटना लपवल्याचा प्रकार उघडकीस. पोलिसांकडून हत्या करणाऱ्या आरोपीला अटक. चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यात बल्लारशा गोंदिया रेल्वे मार्गावरती रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू. वाघ 1 वर्षाचा असल्याचा प्राथमिक अंदाज. भर दिवसा चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलाला गोंदिया पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्याकडून 73,000चा माल हस्तगत केला. गोंदियाच्या नवेगाव बांध इथं रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. अर्जुनी मोरगाव महसूल विभागाची कारवाई. चूलबंद नदीच्या पात्रातून रेतीचा उपसा सुरू होता. भंडाऱ्यामध्ये ट्रकमधून अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांवर कारवाई. वाळू साठ्यासह 3 ट्रक असा 1,31,80,000चा मुद्देमाल जप्त. हिंगोलीमध्ये टोमॅटो उत्पादक अडचणीत. 30 किलोचं 1 कॅरेट बाजारात 30 ते 40 रुपयाला मागितलं जात असल्यानं शेतकऱ्यांना टोमॅटो गुरांना खायला घातले. बीड परळी महामार्गावर एसटी बसनं 3 तरुणांना चिरडलं. सर्व तरुण पोलीस भरतीची तयारी करत होते. पहाटे व्यायामासाठी गेले असता अपघात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.